त्या चंद्रकांत झेंडे आलं गावात आलं ना हां राहणार हडपसर माळवाडी पुणे 28. सध्या महादेव मंदिर चंद्रमौली माहेश्वर महादेव मंदिर मगरपट्टा कॉर्नर तिथं सेवेकरी म्हणून काम करतो आहे मंदिरात. पहिल्यापासून देवाचं भावकी म्हणजे आवड खूप मोठी ना भक्ती असल्यामुळं ना त्यामुळे बाकीच्या गोष्टी कराव्या लागत होत्या मला. त्यामुळं आवड होता झाली भजनामध्ये गाण्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारे आपण कामं केलेली आहेत. नाटकामध्ये ह्याच्यामध्ये दादा कोंडकेकडे काही दिवस होतो माहेरची साडी पिक्चर तिथं असे एक्झिबिटिव्ह म्हणून काम करीत होतो ना. एक्झिबिटिव्हचं काम करत होतो मी. नांदेड जिल्ह्यामध्ये मी 51 दिवस ना माहेरच्या साडी पिक्चर येऊ का घरात तुमच्या आंधळा मारतो डोळा बोट लावेल तिथं गुदगुल्या असे बरेच पिक्चरमध्ये माझ्याकडं म्हणजे एक्झिबिटिव्हचं काम होतं ते मी करीत होतो तेव्हापासून. नंतर असं म्हणजे खूप भक्तीची अशी आवड झाल्यामुळं लोकांना काहीतरी एक समाजकार्य किंवा हे करावं मिळावं भक्ती करता यावं द्यावायचे म्हणूनसाठी टुरिस्टचा व्यवसाय चालू केला. मग टुरिस्टच्या व्यवसायामध्ये 100 लोक घेऊन असं बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री परत तुमचं आणखीन हे अंबरनाथ चारधाम यात्रा बित्रा सगळ्या अशा आता कमी कमी 85पासून आतापर्यंत चालू आहेत. माझ्या अशा 35 वर्षाचा अनुभव आहे त्यातला बी आपल्याला. लोक घेऊन जायचे त्यांना खाण्यापिण्याच्या सोयी करायच्या आचार्यबरोबर हो फ्रीमध्ये नाही नथिंग त्याच्यात जे काय त्यांचं जेवढं कमीत कमी किमतीत त्यांना नेता येईल ना लोकांना परवडेल अशा पद्धतीने फ्रीमध्ये न्यायला आपण कोणी आमदार खासदार कोणीच नाही. लग्नाचे आहेत 552 लग्न 32 लग्न जे मी केलेले आहेत ना कोणाचा बी 1 रुपया न घेता आपण केलेले आहेत असे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे स्वतःची दूध डेअरी आहे त्यामुळे त्याचा व्यवसाय चांगल्या प्रकारे म्हणजे कुठेही पाण्या त्या दुधामध्ये 1 थेंबसुद्धा पाणी न टाकता सगळ्या गोष्टी अशा करून लोकांना 550 लिटरपर्यंत दूध पुरवलेलं आहे. नंतर कमीत कमी तिथं नाही म्हणलं तर 25-25 हजार लोकांना घेऊन आत्तापर्यंत टुरिस्टचा व्यवसाय केलेला आहे मी असं. त्यात म्हणजे लोकांना इथून स्वतः आचार्य संघ घेऊन जायचा खाण्यापिण्याच्या सोयी करायच्या राहण्याच्या सोयी करायच्या प्रवासाचं साधन चांगलं ठेवायचं गाड्या विमान जहाज रेल्वे सगळ्यांनी असे केलेले आहेत. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात आपलं आहे. तिथून पुढं म्हणजे भक्तिमार्गात असल्यामुळं भजनाचं त्याचं फार मोठं आहे. एक तारी भजन स्वतःचं होतं काही दिवस. आता आपलं सांप्रदायिकमध्ये आम्ही ते भजन करतो असं ना ते करतो. आता मग तिथून काही लोकांनी हे पाहून सगळं आपलं निवड केली. हिथं मला बोलवलं हिथं म्हणजे समाजकार्य करण्याकरता. आता माझं सध्या वय जे आहे ते 81 वर्षाचं वय आहे 81चं एवढं आहे. असं शिक्षण माझं TY झालेलं आहे माझं ना कॉमर्समध्ये. 2 मुलं आणि 3 मुली आहेत मला. सगळ्यांचे लग्न झालेले आहेत त्यांच्या मुलांची बी लग्न झालेली आहेत आणि चांगल्या समाजात म्हणजे चांगल्या प्रतिष्ठित लोकांच्यात आपण असतो त्यामुळे नावगाव आपलं चांगलं प्रसिद्धी आहे आपल्या नावगावाची सुद्धा. नातवंड आहेत 13 नातवंड आहेत मला. त्यांना नातवंडांना मी मुलं झाले आहेत असे म्हणजे आता 81 वय माझं स्वतःचं म्हणलं बघा ना तुम्ही ना. आमच्याही मूळ तो 85 घेतले आहेत पण आम्हाला मामा नसल्यामुळं इथं मग आम्हाला त्यांनी यावं लागलं ना. ए बंडू तुला बोलत आहे तिकडं असे प्रकारे आपण करतो. आता इथं सुद्धा लोकांनी मान देऊन आपल्याला बोलवलेलं आहे असं का ह्याच्याकरता म्हणून नाही. उलट इथं बोलवल्यानंतर त्यांनी मला 5,000 रुपये मानधन द्यायचं कबूल केलं. गाडीला पेट्रोल चहा पाण्याकरता येणं जाणं तुम्हाला म्हणून आपलं मी नको म्हणत असताना त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. स्वतःची शेतीवाडी घरदारं सगळं इथं आमचं असल्यामुळं प्रॉपर्टी आपली बऱ्यापैकी असल्यामुळं मुलं चांगले शैक्षणिक क्षेत्रातले असल्यामुळं प्रतिष्ठित सगळं नावगाव सगळं चांगलं आहे. मुलं काय काम करतात? मुलं आता आमचे सध्या जे ट्युशनची कामं करतात. एक मोठा मुलगा आफ्रिकेला होता 13 वर्षे. 2 नंबरचा ह्याचा टुरिस्टचा व्यवसाय करत होता तो. बरेच नर्सरी असतात ना आपल्या हां नर्सरीचे त्याचे व्यवसाय केले. असे बऱ्याच प्रकारचे व्यवसाय केला. तर याचं स्थायिक असल्यामुळं स्वतःची शेतीवाडी असल्यामुळं ते सगळं करता आलं. आता आम्ही तर पूर्वीचं मी लहान असताना मोठा शौका 17 वर्षे मोठ आणलेली नांगर चालवलेले सगळं केलेलं आहे. आज आपण ह्या पोझिशनमध्ये कोणी कबूल बी करणार नाही तुम्ही एवढं कामधंदा केला किंवा काय केलं म्हणून किंवा मग म्हणणार बी नाही कोणी असं ना. आता इथं मंदिरात जरी आहे तर आपल्याला चांगल्या प्रकारे मान मर्यादा चांगल्या प्रकारे मिळतो आपल्याला बरं का. लोक सगळे मानतात आपल्याला करतात. इथंच आहे हडपसरमध्येच आहे. जरी रबर काढते इथं हडपसरमध्ये आमची शेतीवाडी सगळी 1 मिनटं शेतीवाडी घरदार सगळं आमचं इथंच आहे. अक्कलकोटला आम्ही जातो
पंढरपूरला जातो, गाणगापूरला जातो, पंढरपूरला जातो, अक्कलकोट, तुळजापूर. हां, दत्ताचा काय अनुभव आहे? दत्ताचा मला एकच अनुभव आहे फार मोठा आहे की मी रात्री रोज झोपलो ना, मी 11 साडे11ला झोपतो रात्री, ते 1-1:30 वाजेपर्यंत मी झोपतो फक्त. तिथून पुढं माझे हरिपाठ आणि काकड आरत्या चालू असतात. दत्त महाराज हे ते स्वामी महाराज सगळे माझ्या अशा स्वप्नात येऊन मला उठवतात, चला आता वेळ झाली, तुम्हाला हे भजन म्हणावं लागेल, आमकं करावं लागेल. वैयक्तिक एकट्यातच सगळं मी माझं चालवतो. रात्री 1:30ला चालू आंघोळ बिंघोळ करून चालू केलं की आपलं 4:30पर्यंत पाटे चालतात. मग 5 वाजता परत झोपतो गडीवर आपलं. मग परत तिथं मंदिरात सकाळी 9 वाजता यायचं असतं ना, सकाळी 9 वाजता इथं मंदिरात येतो. अशा बऱ्या प्रकारे आपलं म्हणजे चाललं आहे आपलं. आणि खूप लोक का मानतात आपल्याला की आपल्याला म्हणजे कसं आहे सांगा की तुमच्या पुढे ज्या काही अडचणी आहेत त्या मी सोडवत असतो, आलेल्या अडचणी सोडवत असतो. सहकार्य करणं आपलं मोठं काम आहे सगळं. कोणी गरीब असलं, कोणी असलं, मातंग जातीचे, कुठल्या जातीचे, 2 मुस्लिमांचे लग्न केल्यात, 2 ब्राह्मणांचे लग्न केल्यात, मातंग समाजाचे केल्यात, हरिजनांचे केल्यात, माळी मराठ्यांची केलेली आहेत. असे देवाला कोणी काय म्हणलं की आपल्याला जरा मी त्याचा छंद असल्यामुळे आपण ते करतो. जातीमध्ये बिगर जाती मग तुम्हाला जसं पाहिजे त्याला घटस्फोटीत असले तरी ते पण आपल्याकडे झालं का. आता माझ्या नक्कीशात नाही म्हणलं 4-5 लोकांच्या मुलींची यादी हे आहे माझ्याकडे ना, फोटो बिटो आहेत सगळे माझ्याकडे ना, बायोडोटे आहेत ना. हां, करायचे, केलेले, असे झालेले आहेत ना. पण करणारे जे आहेत त्यांचं खूप मोठी यादी आणि येतात माझ्याकडे. दाखवतो की तुम्हाला जरा थोडक्यात बरं का. म्हणजे लोकांचं असं त्यांच्यासारखं आपल्याला लोक आता मिमिक्री म्हणजे आता लक्ष्मीकांत बेर्डेचं का आपल्याला ऍक्टिंग कसं करतात? हां, नाही आपण नाही ॲक्टिंग आपण त्याच्या भानगडीत जाऊ. मी दादा कोणच्याकडे जरी होतो ना, ॲक्टिंगच्या किंवा तिथं भूमिका करण्याच्या भानगडीत मी नाही कधी पडलो गेलो. मी एक्झिक्युटिव्ह म्हणून होतो. म्हणजे ते जिथे थिएटरवर ज्या फिल्म पाठवल्या जायच्या, आता नांदेड जिल्ह्यात 50 फिल्म आमच्या पाठवल्या होत्या. मग तिथं एक्झिक्युटिव्ह म्हणून मी होतो ना की त्या फिल्म वाटायच्या आणि तिथं त्याचा अतिरेकपणा झाला नाही पाहिजे. गोरगरिबांना सुद्धा पिक्चर पाहत आले पाहिजेत. मोठी लोक काय ब्लॅक तिकीट करून हे करून ते पाहत बसायचे ना, असे मोठे मोठे पिक्चर चांगले असल्यावर ते गरिबांना मिळत नसायचे. मग त्यांच्यावर आम्ही देखरेख करण्याकरता म्हणून एक्झिक्युटिव्ह म्हणून आम्हाला नेमलेलं असायचं ना. मग ते सगळं आमचं राहण्याच्या खाण्याच्या सगळ्या सोयी ते करत असायचे ना. त्याप्रमाणे केलं मुंबईला इकडे त्या. तसं काही नाही कुठे मी म्हणजे स्वतः म्हणजे मी आता बरं तुमचं उज्जैन तिकडं सुद्धा मोटरसायकलने जाऊन ना, ओंकारेश्वर, उज्जैन तुमचं सगळं केलं. हो, मोटरसायकलने फिरले. तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर, 3.5 शक्तिपीठं सगळं माझं खूप भारत दर्शन संपूर्ण झालेलं आहे माझं ना ह्या टुरिस्टमुळं. मी फक्त टुरिस्टच्या ह्याच्यात पडल्यानंतर 2 ते 3 वेळाला मी पैसे भरले असतील आणि टुरिस्ट केलं असेल. तिथून पुढं मी सगळं माझ्या पैशांनी म्हणजे फ्री ऑफमध्ये मी माझं केलं. आणि लोकांना जेवढं कमीत कमी खर्चात करता येईल किंवा त्यांना जेवढी माहिती त्याच्यात आपल्याला देता येईल किंवा प्रदर्शन त्यांचं जे भरवता येईल ना आपल्याला, गेट टू गेटच्या मिटिंग सगळं मी केलेलं आहे असं. आणि जेवणाचं सुद्धा फार म्हणजे महाराष्ट्रातलं आपण असल्यामुळे महाराष्ट्र पद्धतींचं इथलं आचार्य घेऊन जाऊन सगळं धान्य इथलं घेऊन जाऊन ते जेवण लोकांना द्यायचं ना आपण. त्यामुळे लोक कधी आजारी पडत नसायचे, काय नसायचे त्यांना. आलं लक्षात का. ह्या अशा गोष्टीनंतर पुढं भजन कीर्तन काय चाललं की जाऊन बसायचं, आपल्या वेळ आली कधी म्हणा म्हणले तर म्हणायचं. एकतारीमधले सांप्रदायिकमधले सगळे भजनं असते बऱ्याचशा प्रकारे आपले चांगल्या प्रकारे आहेत. आमपणा नाही आपल्याकडं लक्ष सांगायचं म्हणजे पुढं नाही आपल्याला त्याचं. आपल्याला म्हणजे कसं समोरचा माणूस एखादी व्यक्ती आपल्याला वाटलं की बाबा ही काहीतरी अडचणीत आहे, तुम्हाला परमेश्वर बुद्धी देऊन तेवढं चाणक्य मी ते टाकून ते ओळखून घेतो त्यांचं. त्यांच्यावर असणारे जे संकट आहेत ते दूर केलेले आहेत आपण असे भयंकर. त्यामुळं आपलं नावलौकिक चांगलं येत आहे. आलं का लक्षात का. चांगल्या प्रकारे तुम्ही छोट्या म्हणजे पाहिलं बघायचं लोक आले की ना पुढं म्हणजे आता आमचा जर पावतीचा धंदा आहे, पावत्या फाडायला लागतात हा प्रसाद वाटतो आणि बाकी काही करीत नाही. तर मला सगळं म्हणजे सगळं जागेवर चहा पाणी सगळं आम्हाला इथे पाठवतात करतात. पण लोक स्वतःहून माझ्याकडे येऊन बसणारे आहेत आणि करणारे आहेत ना, सल्ले घेणारे असं पाहिजे तसं पाहिजे. आणि आपल्या खिशात 10 रुपये असल्या कारण जर आला समोरचे व्यक्ती ते म्हणले ना की 2 रुपये देता का तरी काढून देणार. मी म्हणणार नाही की माझ्याकडे 10चे पेट्रोल भरायचे गाडीत कमी पडतील, पण ते त्याचं काम पण करणार गोरगरिबांची. असं म्हणजे कोणाला आपलं पैशाने किंवा ह्याने असं काही नाही. बरं कुठे गेलं तर आमचं वच चांगले आहेत. बँकेमध्ये जाऊ द्या, इकडे जाऊ द्या, तिकडे जाऊ द्या, असे आमदार खासदार हे ते सगळे आपल्या नात्यागोत्यातून असल्यामुळे. हां, शेती आहे आम्हाला. तिकडं राशनला आमची 6 एकर आहे
इथं बाकी आता इथं सिटीमध्ये काय आता जमिनी कमी राहिल्या आमच्या ना, जमिनी आता मग खोल्या बिल्यामधून असे घरदार आहेत, बिल्डिंग हे आहेत असं ना, त्यामुळे क्षेत्र जे आमचं 7-10 एकर होतं ना ते कमी कमी होत गेलं. आता आहे 2-4 एकर अजून नाही असं नाही, पण आम्ही बी 4 भाऊ आहेत ना, त्या 3 भावांचं वेगळं आहे, माझं वेगळं आहे असं आहे ना. अशा प्रकारे केलेलं आहे. हे मगर तुपे सगळे पाहुणे आहेत, आई तुप्यांचे असल्यामुळं मामा बिमा मिळून चालत आहे, मिवणे असे सगळे ते आपले. परत मगरांना मुली दिल्यात, मगरांच्या मुली केलेल्या आहेत अशा. हां ना, आपण स्वतः म्हणजे थोडक्यात वधूवर सूचक असल्यामुळं आपण चिकर केलं. माझं मी नाव बी दिलेलं होतं मन तुझे वधूवर सूचक म्हणूनसाठी. पण सध्या काय मध्यस्थी माणसांना जोडे बसतात, बाकीचे कामं तर काय आता होत नाहीत. मुली त्यांच्या वागणूक म्हणा किंवा हे म्हणा लातूर बार्शी ह्या साईडचं जर मुली म्हणलं की लग्न झाल्यानंतर 4-4-8 दिवसांनी म्हणलं तरी पळून जातात. सगळं डागडूग अंगावर असणार हे ते. इकडं नवऱ्याकडे आलं की जायचं 8 दिवसांनी निघून की परत कुठल्या गावातला आणि कुठल्या गावात त्याचा पत्ता लागत नाही. त्यामुळं आम्ही सध्याच्या परिस्थितीत त्याच्यातून लक्ष जरा थोडं केंद्रित कमी केलेलं आहे. म्हणजे बंद केलं असं नाही, पण तुमच्यासारखं असं ओळखी पाळखीचं किंवा योग्य वाटणारे आले तरच त्यात भाग घ्यायचा, नाही तर घ्यायचं नाही. आता मी तुम्हाला म्हटलं मग माझ्याकडे 500-700 लोकांच्या पुढं यादी आहेत अशा मुलींच्या ना, फोटो बिटो माझ्या मोबाईलमध्ये आहे, व्हॉट्सअप नंबर राहिला त्याला नाही असं नाही. पण ते काय लोक त्या पद्धतीने नाही राहिले होत आहे आजकाल. आलं लक्षात. पूर्वी कसं होतं आम्ही एखाद्याला शब्द दिला आणि ते आमचं मूडीच नसायचे, पण आजकाल परिस्थिती अशी होती काही तुम्ही करीत जर राहिलं ना तरी सगळं उलटं पालटं होते बघा. मुलींना कसं पाहिजे, शेतीच पाहिजे, कामगारच पाहिजे, आमकाच पाहिजे, त्यांचं पाहिजे. आणि आम्हालासुद्धा मोबाईल लोक असे पाठवतात मी तात्या आता हवानगडीत नका पडू, मला तात्या म्हणतात सगळे ना की तात्या हवानगडीत नका पडू. आता काय तुम्ही एवढ्या मोठ्या ह्याच्यातला असल्यामुळं तुमच्या बी नावाला कलंक लागू नये अशी आमची इच्छा आहे, आम्हाला असं वाटतं. पण ते आपल्याला राहत नाही. ते लग्न करणं हे करणं म्हणजे माझं पहिल्यापासून मला एक छंद आहे असा ना, की जसं ढोल वाजल्यानंतर माणसाच्या अंगात येतं किंवा माणसं नाचायला सुरुवात करतात, असं आम्हाला ते लग्नाचं सीजन आलं की आम्हाला वाटतं तेवढं करावं म्हणूनसाठी. आम्ही स्वतःहून लोकांच्या घरी मुलं हां या महिन्यात लग्न झालं चालले की 2-4 लग्न करतात नाही असं नाही, चालूच आहे दर महिन्याला बरं का. नाही असं नाही, 2 मुस्लिमांचे केल्या, 2 ब्राह्मणांचे केल्यात, आपण मातंग जातीचे, इतर जातीची, इतर समाजाची, मुस्लिमचे 2 केलेले आहेत आपण. आणि आता हुद्द्यावर आहेत ते लोक चांगले, ज्यांनी आपलं ऐकून केलं व्यवस्थित त्यांचं ते झालेलं आहेत आहे व्यवस्थित. हो त्यांच्या जातीत, ब्राह्मणाचे ब्राह्मणात, मुसलमान. आता हे एवढं म्हणजे करोनापासून निघाल्या जाती गोष्टी तुमच्या बंद झाल्या ना फार. कुठे आता मिळाला तर मुली म्हटल्यावर मग ते लोक कसे विकायला लागलेत ना आजकाल ना. नाही हा मुलींच्या अपेक्षा वाढल्या, सगळं झालं ना, वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळं करून घेतात ना. अलग लक्षात का. आणि त्या अपेक्षाला किंमत नाही ना, पण त्या अपेक्षा योग्य बी नाहीत ना. हां अलग लक्षात का. मग सांगा ना. आणि होतं काय तुमच्या लक्षात आलं का. आज आपण एखाद्या त्यांच्या अपेक्षानुसार गेलो ना, उद्या परत दुसऱ्या अपेक्षा तयार करतात, परवा तिसऱ्या अपेक्षा तयार करतात. मग ह्याच्यातच त्यांचे सगळे चाललेले आहे ना. अलग लक्षात का ताई. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे असं, ह्या एरियामध्ये बहुतेक म्हणजे हडपसर एरियामध्ये माझं नाव प्रसिद्ध आहे आपलं असं ना. माझं त्या मी नाव बी दिलं नाही, मन तुझे वधूवर सूचक म्हणूनसाठी. तुमच्या मनात पटलं तर करायचं, नाही तर नाही. मन तुझे मी तुम्हाला जे आवडेल ते तरच ते करायचं. नाही ते ज्याचे त्याने करतात ते, आपल्याला काय एवढं करावं लागत नाही. फक्त जुळवून देणं करणं हे जे काम महत्त्वाचं आहे ते आपल्याकडे असतं ना. आता समजा बारामतीचा एखादा मुलगा आहे आणि पुण्यातला मुलगी हो, त्यांचं कसं जुळवून आणायचं काय नाही. त्यांचं मग ते लग्नपत्रिका पाहणं, गुण पाहणं, नक्षत्र पाहणं, नाड पाहणं. हो पंचांगण असतं माझ्याकडे, पंचांगणमध्ये कळतं आपल्याला, ते पाहतो आपण. पण आपण फक्त त्यांच्यामुळे विषय नाही पाहत, एवढं फक्त जे आपल्याला जेवढी जी योग्य माहिती लागते लग्नापुरती तेवढी आपण देऊन त्या गोष्टी करून घेतो ना. त्यांना प्रसाद द्या. 1 मिनिट असतं ते जरा हे करू काय पावती देतो एक त्यांना. आजोबा त्यांचे सगळे फोटो दाखवलेत मुलामुलींचे, ते सगळं जुळवून देतात म्हणे. भविष्य लग्न जुळत आहे का हे बघतात म्हणे. तर त्यांच्याकडे भाडेकरी एकूण 100 भाडेकरी आहेत म्हणे. एकूण त्यांचे भरपूर बिझनेस होते वगैरे. हे बघा किती फोटो आहेत. तर खूप छान वाटलं मला. समाजसेवा करणं तर खूपच आवडतात. यांचं हिस्ट्री खूप छान वाटलं मला. अजून काय सांगायचं तुम्हाला. काय नाही सांगायचं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पण देशासाठी समाजासाठी आपण काहीतरी देणं असतं. आणि त्यापैकी एक आजोबा मला खूप छान वाटले. तर
काय आपल्याला काय जेवढं छान करता येईल, छान म्हणजे परमेश्वराचं सेवा करण्याशिवाय मला तर काही छान नाही वाटत. आणि परमेश्वरची सेवा ही माणसात देखील असते. माणसांना आपण एकाला आपल्याकडे 2 चपाती आहे तर आपल्यातील 1 चपाती दिलं, ही एक परमेश्वराची सेवा असते. तर तुम्हालाही असं सेवा करायला मिळू दे आणि परमेश्वराचं नाव तुमच्या माझ्यात सतत राहू दे. श्री स्वामी समर्थ माऊली आम्हाला चांगले विधू दे. आमच्याकडे पूर्ण सेवा करून घ्या. आम्हाला सुखी समाधानी आरोग्यच बनवून चांगला ठेवा. तुमच्या नामस्मरण ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.